नमस्कार. वर्ल्ड ऑफ शोभा या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत. आपण वेळ काढून माझ्या रेसिपी पाहताय त्याबद्दल खूप खूप थँक्यू. जाम, मिक्स फ्रूट जाम. मी जाम बनवण्यासाठी 5 फळं घेतली आहेत. स्ट्रॉबेरी, काळी द्राक्ष, डाळिंब, अननस आणि सफरचंद. खूप आंबट अशी फळं घेऊ नये. मी आंबट फळं घेऊ नये असं का म्हणते, मी बनवताना त्याचं कारण तुम्हाला सांगीन. आता ही फळं मी 5 घेतले. तुम्हाला आवडीची घ्या, तुम्हाला घरामध्ये कोणती फळं असतील ती घ्या, पण ताजी घ्या. आणि ही फळं मी आता स्वच्छ धुवून कट करून घेणार आहे आणि डाळिंबाचे दाणे काढून घेणार आहे यातले. बाकीची फळं मी धुवून आणि हे स्ट्रॉबेरीचं सगळं वरचं काढायचं आहे. बरं, जी पानं आहेत हिरवी ती काढायची आहेत आणि ती कट करून घ्यायची आहेत. रेसिपी सुरू करायच्या अगोदर महत्त्वाचं, ज्या बॉटलमध्ये म्हणजे ज्या भरणीमध्ये तुम्ही जाम भरून ठेवणार असाल, इथे मी एका भांड्यामध्ये पाणी उकळून घेतलेलं आहे. गरम आहे पाणी खूप. ही बॉटल काचेची भरणी त्याच्यामध्ये आपल्याला डीप करायची आहे आणि ही एक 3-4 मिनटं आपल्याला ही बॉटल अशीच ठेवायची आहे पाण्यामध्ये. 3 ते 4 मिनटं मी भरणी पाण्यामध्ये ठेवली होती. ही बॉटल उन्हामध्ये ठेवून सुकवून घेतली तरी चालेल किंवा पंख्याखाली ठेवून कपड्याने आपल्याला कोरडी करून घ्यायची आहे. नंतर त्यामध्ये आपल्याला जाम भरून ठेवायचे. ही खरंच महत्त्वाची टिप किंवा ट्रिक असं समजा मैत्रिणीनं. पायनॅपल कट करून घेतलं आहे. ॲपल कट करते. अशा ॲपलच्या बारीक बारीक फोडी करून घ्यायच्या आणि ॲपल मी सगळ्यात शेवटी कट करते, काळा पडू नये म्हणून. ॲपल कट करून तयार आहे. ते मिक्सरचं भांडं घेतलं आहे, त्यामध्ये आता ॲपलचे तुकडे घालते. डाळिंबाचे दाणे, पायनॅपल कट केलेला, काळी द्राक्ष कट केलेली, स्ट्रॉबेरी. आता हे मिक्सरला मी बारीक वाटून घेणार आहे. पाणी घालायचं नाही आहे वाटताना. एक बाउल घेतलाय, त्यामध्ये मी स्ट्रेनर ठेवलंय. मी आता सगळं ते गाळून घेणार आहे. थोडं थोडं आपल्याला ते स्ट्रेन करून घ्यायचं आहे, म्हणजे ते फ्रूटचे तुकडे असतील ना तर ते चाळणीमध्येच राहतील. हे पहा, असं स्ट्रेनर करून मिश्रण तयार आहे जामसाठी. आता जाम बनवूया. नवीन नवीन रेसिपी पाहण्यासाठी वर्ल्ड ऑफ शोभा चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन क्लिक करा. मी रेसिपी अपलोड केल्यानंतर त्याचं नोटिफिकेशन पटकन मिळेल. इथे मी कढई घेतली आहे स्टीलची. तुम्ही नॉनस्टिकचं सुद्धा भांडं घेऊ शकता, पण तुम्ही जे भांडं घ्याल ना त्याचा बेस जाडा हवा. म्हणजे आता जे मी फ्रूटचं मिश्रण यामध्ये ओतणार आहे ते ना करपू नये म्हणून जाड भांडं घ्या. हे आता मी जे मिश्रण केलं ते मी ह्या भांड्याने मापून घेणार आहे. हे पहा, मी गॅस ऑन केला नाही आहे. हे दुसरं भांडं. टोटल 2 भांडं हे मिश्रण झालेलं आहे. आता मी गॅस आत्ता ऑन केला आहे आणि याला न थांबता आपल्याला एकसारखं त्याला मिक्स करायचं आहे. थांबायचं नाही आहे. एकसारखं त्याला ढवळत राहायचं आहे आणि असं तळापासून ढवळायचं आहे, कढईच्या अगदी तळापासून. जसं हे मिश्रण आटेल म्हणजे
घट्ट होईल तसा तसा त्याचा रंग बदलतो. तुम्ही पहा, रंग बदलत चाललेला आहे. आणि गॅसची फ्लेम अगदी लो ठेवून मी हे मिश्रण आटवून घेतलेलं आहे, पण ते अंगावर उडतं, थोडं सांभाळून करा. ह्याला मी जवळजवळ 15 ते 20 मिनटं मी ह्याला ढवळून घेतलेलं आहे. मी हे मिश्रण ह्या भांड्यानी 2 भांडं मिश्रण झालं. त्याच भांड्याने मी 1 भांडं साखर घेतली आहे. आता मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं की मी तुम्हाला साखरेचं प्रमाण सांगते. हे पहा, काय होतं, आपण यामध्ये जास्त आंबट फळं घातली म्हणजे संत्री, मोसंबी अशी खूप जास्त प्रमाणात ती फळं घातली तर तुम्हाला खूपच गोड आवडत असेल तर तुम्ही 2 चमचे साखर वाढवा. नको असेल तुम्हाला तर थोडी कमी साखर यामध्ये घातली तरीही चालेल. आता ते मी व्यवस्थित ढवळून घेते. आता साखर घातल्यानंतर काय होईल, मिश्रण पुन्हा पातळ होईल. ते मी गॅसची फ्लेम लो ठेवून मी पुन्हा ते आटवून घेणार आहे. मला खूप वेळ लागलेला आहे मिश्रण आटवायला, पण तितकं ते व्यवस्थित बनतं. म्हणून त्याला आपल्याला पेशन्स ठेवायची रेसिपी आहे. खूप पेशन्स ठेवायला लागतो. मी केव्हापासून त्याला असं ढवळते, हे पहा, असं म्हणजे तो करपणार नाही. करपला तर सगळा जाम आपला बिघडून जाणार आहे, म्हणून काळजी घ्यायची. आता हे मिश्रण जामसाठी घट्ट झालेलं आहे आणि आता हे मिश्रण थंड झाल्यानंतर घट्ट होतं आणि तुम्ही फ्रीजमध्ये ठेवल्यानंतर ते खूपच घट्ट होतं. आता जाम टिकण्यासाठी प्रिझर्वेटिव्ह म्हणून काय करायचं, इथे मी लिंबू घेतले तर लिंबाचा रस घालणार आहे मी त्यामध्ये. अर्ध्या लिंबाचा रस म्हणजे आपला जाम खराब होणार नाही. लिंबाचा रस घातल्यानंतर आपल्याला ते मिक्स करून घ्यायचं आहे आणि लगेच गॅसची फ्लेम मी बंद करणार आहे. लिंबाचा रस घातल्यानंतर पटकन मी गॅस बंद केला आहे आणि आता हे मिश्रण आपल्याला व्यवस्थित थंड करून घ्यायचं आहे. घाई करायची नाही आहे आणि थंड झाल्यानंतर ते पुन्हा घट्ट होईल आणि नंतर आपल्याला ते बॉटलमध्ये भरून ठेवायचं आहे. ब्रेडला मिक्स फ्रूट जाम लावला आहे आणि चपातीला मिक्स फ्रूट जाम लावला आहे. आता मी जाम बाकीचा बॉटलमध्ये भरते. बॉटलमध्ये जाम भरते मी आता. फ्रीजमध्ये ठेवल्यानंतर खूप घट्ट होईल. बॉटलमध्ये जाम भरून तयार आहे. आता ही बॉटल फ्रीजमध्ये ठेवा आणि ज्या वेळेस आपल्याला जाम घ्यायचा आहे त्यावेळेस चमचा कोरडा करून जाम घ्यावा आणि अजिबात त्याला पाण्याचा अंश लागता कामा नये. जाम खराब होतो आणि हा जाम खूप दिवस टिकतो आणि तुम्ही घरी बनवू शकता. हा जाम आपण विकत आणतो बाहेरून, पण हा जाम घरी बनवता येतो. फ्रूट जाम इथे तयार आहे आणि त्याला मी फ्रूटने गार्निशिंग केलेलं आहे. वर्ल्ड ऑफ शोभा ह्या चॅनलवर आपल्याला अशा नवनवीन रेसिपी पाहायला मिळत आहेत. चुरमा मोदक ही रेसिपी मी अपलोड केली होती. त्या रेसिपीला इतका छान रिस्पॉन्स आलेला आहे. खूप खूप आभारी आहे मी आपल्या सर्वांचे. खूप खूप धन्यवाद. अशा माझ्या नवनवीन रेसिपी पहा आणि माझ्या रेसिपीला छान छान कमेंट देत आहे. तशाच कमेंट देत राहा. मी सुद्धा नवनवीन रेसिपी आपल्यासाठी घेऊन येणार आहे. फ्रूट जॅम रेसिपी आता तयार आहे. आणखी नवीन रेसिपी मी आपल्यासमोर घेऊनच येणार आहे. नमस्कार.